नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं बीटरूटचं लोणचं बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम बीटरूट घेतलं होतं। त्याचं साल काढून बघा असे छोटे छोटे तुकडे केले, ते पातळ बारीक लांब केले तरी पण चालू शकतं। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। पहिलं तेल आपल्याला थोडंसं टाकायचं, एक छोटा चमचा टाकायचा आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे बीटरूट टाकून घेऊया। 250 ग्रॅम आहे ते। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं बघा मी परतून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम गॅसवर मी परतून घेतले। 5 मिनिटं जरी परतलं तरी चालेल, कारण हा जे गॅस आहे ना तो मोठ्या बर्नेलचा आहे। जेव्हा आपण तेल टाकून असं परततो ना तर बघा अशा पद्धतीचं ओलसर असं होतं आणि एकदम असं सॉफ्ट असं होतं। एक तर परतायचे आपल्याला, नाही तर तुम्ही 2 मिनिटं बारीक गॅसवर परताल आणि परतणार नाही। तर त्यासाठी तुम्हाला सांगते 2 ते 3 मिनिटं मीडियम गॅसवर, म्हणजे तुम्ही 5-7 मिनिटं जरी परतलं तरी चालेल। आता हे सॉफ्ट झालेत बघा। आता हे मी काढून घेते। काढून घेतलेलं आहे। आता त्यातच परत आपल्याला तेल टाकायचे आपल्याला 2 ते 3 चमचे। थोडंसं जास्त टाकलं तर लोणच्यासाठी काय हरकत नाही। आता गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये बघा छोटा 1 चमचा टाकायची मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली तडतडलेली आहे, त्यात टाकायचे आपल्याला 1 चमचा छोट्या आकाराचं जिरं। थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। आता ह्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर आणि ह्यात टाकायचे कढीपत्ता। आता कढीपत्त्याचे बघा असे मी तुकडे करून घेतलेले आहेत। आता त्यात टाकणारे बघा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत। कापून जरी घेतल्या तरी चालेल, कुटून घेतल्या का नाही की त्याची चव छान अशी लागते कापण्यापेक्षा। आता हे पण परतून घेऊया। असा कलर आला पाहिजे बघा। आता त्यात टाकणारे 3 हिरव्या मिरच्या, कमी तिखटवाल्या आहेत बरं का, जास्त तिखट नाही आहेत, आपल्या हलक्या तिखटवाल्या। गॅस करणारे आता बारीक आणि 1 मिनिटभर परतून घेणारे, जेणेकरून जी हिरवी मिरची टाकली की नाही ती कुरकुरी झाली पाहिजे। बघा मिरची मस्त कुरकुरी झालेली आहे, कारण तुम्ही पातळ कापून घेतलेली आहे, कुटून टाकली तरी चाललं। त्यात टाकायचं आपल्याला हे बीटरूट आणि ह्याच्यामध्ये 2 मिनिटं परतून घ्यायचे मीडियम गॅसवर। 2 ते 3 मिनिटं बघा मी मीडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे। आता ह्यात आपण बाकीचे मसाले टाकूया। गॅस केला होता हे मीडियम, गॅस करणारे आता परत बारीक आणि त्याच्यामध्ये आता साहित्य टाकूया। तर ह्याच्यात घेतलेली आहे थोडीशी हळद, छोटा 1 चमचा धने पावडर, छोटा 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर। हा तिखटवाला मसाला आहे छोटा 1 चमचा आणि कलरवाला मसाला आहे 1 चमचा। सगळे चमचे छोट्या आकाराचे, ते टाकून घेऊया आपण। ह्याच्यात तुम्ही थोडंसं मेथी बी आपली बारीक कुटून 4-5 दाणे जरी टाकले तरी चालेल। ही कसं मी झटपट असं दाखवते की रोज जेवताना तोंडी लावायसाठी आपण काय काय वेगळं करू शकतो। पण ही लक्षात ठेवायचं की ही बीटरूट आहेत ना, ही चांगले परतून घ्यायचे। तुम्ही कमी परतले तर थोडेसे कडक राहतील। आणि जर तुम्हाला कुणाला बीटरूटची भाजी वगैरे पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर सगळ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत। ह्यात टाकणारे थोडंसं मी काळं मीठ आणि थोडंसं टाकायचं साधं मीठ, मिक्स करून घेऊया। आता काय करणार आहे माहिती आहे का, गॅस करणार आहे बंद आणि त्यात टाकणारे 2 चमचे बघा विनेगर। आता विनेगरच्या जागी तुम्ही लिंबाचा रससुद्धा टाकू शकता। गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला काय करायचे माहिती आहे का, ह्याच्यामध्येच आपल्याला ठेवायचे, थंड होऊन द्यायचे एकदम। आणि थंड झालं का नाही की काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि ज्या टायमाला आपण कधी जेवतो ना त्या टायमाला आपण हे घेऊ शकता। बघा किती मस्त असं झटपट असं लोणचं बनवून दाखवलेलं आहे। चवीला 1 नंबर लागतं। फक्त बीटरूट तुम्ही चांगले परता। गॅसचं सांगते मी हमेशा, मोठा गॅस आहे बारीक गॅस आहे, कारण की हा जे गॅसवर मी स्वयंपाक करते की नाही तो मोठ्या बर्नेलचा गॅस आहे, सगळ्यात 3 बर्नेलचा, त्यात सगळ्यात मोठ्या बर्नेलचा। तर अशा पद्धतीने ही लोणचं झालेलं आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।